माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविनस म्हणणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या चरणी विनम्र अभिवादन करत आहे. आणि आपल्या गणपती मंडळात आयोजित आजचा हा नवखा, कारण रोज वेगवेगळे कार्यक्रम कदाचित आपल्या मंडळामध्ये चाललेले असतील, पण आजचा कार्यक्रम हा विचारांचा कार्यक्रम आहे. आणि या विचारांच्या जागरासाठी मला बोलवलं. मला वाटतं खरोखर गणपती उत्सवाचं सार्थक होत आहे असं दिसतंय. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीच्या देवतेच्या समोर शब्दांची ही सेवा ही खरोखर सार्थकी आहे, हे आपण लक्षात घ्या. आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी आम्हाला गोष्ट सांगायची. सगळ्या नातवंडांना एकत्र करायची हो, आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. गोष्ट कोणाला नाही आवडत? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गोष्टी आवडतात. पण एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस आम्हाला आमच्या आजीने नेहमीप्रमाणे पंचतंत्र, इसाप नीती यातली कोणतीही गोष्ट सांगितली नाही. तिने जी गोष्ट सांगितली ती फारच भारी होती. गोष्ट म्हणा की आपल्या भाषेत टूम म्हणा. आमची आजी असं म्हणाली की बघा पोरं हो, इथून पुढचे 3 दिवसानंतर जगबुडी होणार आहे. आम्ही सगळेजण त्या आजीकडे बघायला लागलो. 7-8-10 वर्षाची पोट्टे आम्ही. आम्हाला काय कळतंय जगबुडी म्हणजे काय? तेव्हा आम्ही म्हटलं आजी ग, जगबुडी म्हणजे काय ग? तेव्हा आमची आजी म्हटली, अरे बाबा, ही पृथ्वी आहे ना, पृथ्वीच्या वरचं सगळं खाली जाईल आणि खालचं सगळं वरती पाणी येईल. थोडक्यात काय, आपण सगळे जलमय होणार, आपण सगळे पृथ्वीच्या खाली जाणार. किती दिवसांनी? 3 दिवसांनी. आता आम्हाला जगबुडीचाही आनंद. आम्ही पोट्टे सगळे गल्लीवर उमलत फिरलो. जगबुडी होणार आहे, जगबुडी होणार आहे, जगबुडी होणार आहे. जी माणसं कामात होती त्यांनी फार काही आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, कारण जी माणसं नेहमी कामात असतात ती रिकाम टेकड्यांच्या विषयाकडे लक्ष देत नाही. पण जी रिकाम टेकडी बसलेली होती त्यांनी आमचं बोलणं ऐकलं आणि आम्हाला म्हटले, काय रे, काय होणार आहे? जगबुडी होणार आहे. अच्छा, जगबुडी होणार आहे. रिकाम टेकड्यांना जगबुडीचा बी त्या ठिकाणी आनंद आहे. ते म्हटले असं, मग मजा आहे बुवा, खाऊन पिऊन मजा करून घ्या. कशाला जगायचं? कशाला शिकायचं? कशाला त्रास करून घ्यायचं? मस्त आहे, 3 दिवस मजा करायचं. हे आयुष्यभर मजा करत असतात, यांना निमित्त फक्त लागतं मजा करायचं. झालं. पहिला दिवस संपला, दुसरा दिवस संपला. आम्ही ही मस्तपैकी नवे नवे कपडे घालून फिरत होतो. 3 दिवस आजीला काही गोष्ट सांगण्याचा विषयच नाही. तिसरा दिवस उजाडला, संध्याकाळ झाली, पण तरीही जगबुडी काही झाली नाही. आम्ही सगळे संध्याकाळी आजीकडे गेलो आणि आजीला त्या ठिकाणी हलवून त्या ठिकाणी विचारायला लागलो, आजी अगं 3 दिवस झाले जगबुडी होणार आहे म्हणून आम्ही अत्यानंदामध्ये आहे, आम्ही गोष्ट ऐकायला पण त्या ठिकाणी येत नाही, आणि काय 3 दिवस झाले पण जगबुडी तर काही झालीच नाही. सांग आजी, कधी होणार ग जगबुडी? सांग आजी, कधी होणार जगबुडी? म्हणून आम्ही त्या आजीकडे लागलोय. आमच्या आजीनं जे उत्तर दिलंय ना ते फार मार्मिक आहे. आमची आजी म्हणाली, होईल, नक्की होईल रे बाबांनो, जगबुडी नक्की होईल. पण कधी? ज्या दिवशी मुंगी एका जागेवरती स्थिर झोपलेली असेल त्या दिवशी जगबुडी होणार. पहा तुम्ही, एवढी छोटीशी मुंगी कधीही एका जागेवर स्थिर नसते.
अरे थोडी निष्ठा, थोडी बुद्धी आणि चिकाटी थोडी लागते. मुंगी देखील कैक योजने चालत चालत निघून जाते. आमच्या आजींना सांगायचं होतं, बाबा रे, ही जगबुडी म्हणजे ही मुंगी जर आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये, एवढ्याशा आयुष्यामध्ये सातत्यानं काही ना काही करत राहते, तसं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आपण काही ना काही सातत्यानं करत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. वेगळं काहीतरी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत तुमचं आयुष्य तुमच्या आयुष्यातली जगबुडी होणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की संपलं, आता जगण्यामध्ये रामच नाही, त्या दिवशी आपल्या स्वतःसाठीची वैयक्तिक जगबुडी आहे. अशा आजींच्या कथा ऐकत ऐकत आम्ही आयुष्यात त्या ठिकाणी पुढे जात गेलो. घरामध्ये पूर्वी आजी असायची हो, आणि या संस्काराच्या गोष्टी होत होत्या. पुढे राजमाता जिजाऊ आपल्या बाळाला, शिवबाला घडवतात, ठरवून घडवतात हो. बाळ शिवबा लहान आहे, इतिहासाच्या कुठल्या पानामध्ये कदाचित नसेल, सत्यता नसेल ही, पण आमच्या कवीच्या कल्पनेत नाही ही सुंदर आविष्करण त्या ठिकाणी झालंय. बालशिवबा त्या ठिकाणी तोंडामध्ये माती टाकताय. आता कोणतंही पोरग लहानपणी तोंडामध्ये माती टाकतं. जर पोरानं तोंडामध्ये माती टाकली तर माया हो, आपण काय करतो? काय नाही, साधा प्रयोग आहे. त्याच्या पाठीत धपाटा घालतो, पोराने हॅ केलं की माती काढतो. मग राजमाता जिजाऊनं त्या ठिकाणी शिवभानं माती खाल्ल्यावरती पाठीत धपाटा घालला. अहो, ती राजमाता जिजाऊ आहे, मम्मी नाहीये. त्या माती खाण्यातून बी आई जिजाऊ त्या ठिकाणी संस्कार करते आणि म्हणते, शिवबा माती खाता वय वय आऊसाहेब, आवडते आम्हाला ही माती. अरे पण ही माती कशी आहे? ही यवनांच्या पायानं, यवनांच्या घोड्यांच्या टापानं पारतंत्र्यात गेलेली ही माती आहे, अशुद्ध झालेली ही माती आहे. शिवभा गुलामगिरीत गेलेली ही माती आहे रे. शिवभा, तुम्हाला मातीच खायची असेल तर आधी या मातीला पवित्र करा, या मातीला मुक्त करा, या मातीला स्वतंत्र करा. शिवभा, अरे रामाने रावणाला मारलं रे, कृष्णानं कंसाला. तुझाही वंश शिवभा रामकृष्णाचाच वंश रे तुझा. मग घे हाती तलवार आणि मग कर या मातीला स्वतंत्र पवित्र, आणि मग उधळ किती स्वतःच्या अंगा खांद्यावरती माती उधळायची आहे, आणि मग उधळ किती तो स्वतःच्या अंगा खांद्यावर माती उधळायची आहे. हा राजमाता जिजाऊचा संस्कार शिवबावर व्हावं आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आज घरामध्ये ना आज्या राहिल्या आहेत, ना आई राहिल्या आहेत, माता तर लांबचीच गोष्ट आहे. घरामध्ये आता माताच्या ऐवजी मम्मी आल्या आहेत. आप्पा, बाबा हे सगळी नावं गेलीत आणि पप्पा आलाय. आप्पा गेला आणि पप्पा आला, माता गेली आणि मम्मी आली, आणि गोंधळाला सुरुवात झाली. या मम्म्यांना, या पप्पांना आता असं वाटायला लागलंय की आपल्याही बंटीला आधुनिक पद्धतीने शिक्षण दिलं पाहिजे, वरचं शिक्षण दिलं पाहिजे. मग वरचं शिक्षण द्यायचं म्हणजे काय? आपल्या संस्कृतीला, आपल्याला जे धरून चालणं शक्य आहे ते सोडायचं, आणि कुठेतरी मग इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आता सध्या फार पेव आलाय. मग बंटी बी शाळेत जात आहे, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जात आहे. खरं तर घरामध्ये मराठी बोलते, घरामध्ये तर चालत ते ऐराणीच बोलते, सोडून फाडून मराठी बोलते आणि जाते इंग्लिश मिडियमला. मग अडचण अशी होते, त्या इंग्लिश मिडियमच्या मॅडम त्या ठिकाणी प्रश्न कधीतरी विचारतात, सांग रे आंटीच्या नवऱ्याला काय म्हणतात? आंटीच्या नवऱ्याला काय म्हणतात हे बंटीला माहिती नाही, पण बंटीला हे माहिती आहे. आपण आपल्या घरामध्ये आपल्या काकूच्या मिस्टरांना त्या ठिकाणी काका म्हणतो. आपली मामी जी आहे त्या मामीच्या मिस्टरांना त्या ठिकाणी मामा मामी ही जोडी त्याला माहितीये, काका काकू जोडी त्याला माहितीये. मग बंटी आपलं स्वतःचं लॉजिक लावते, आणि लॉजिक लावल्यावरती त्या ठिकाणी उत्तर देते, आंटीच्या नवऱ्याला अंडा म्हणतात. हे डोक्याचं दही त्या ठिकाणी या मुलांचं होत चाललंय. आणि म्हणून या ठिकाणी
करिअर साठीचा धावपळीचा प्रयत्न आहे. करिअर घडवू नये या मतातला मी नाहीये. करिअर तर घडवावंच लागेल ना, पण करिअरासोबत त्या ठिकाणी कॅरेक्टरचं काय, चित्रकलेच्या त्या ठिकाणी विषयासाठी जितकं महत्व आम्ही देतो ते चरित्रकलेचं काय. अहो मार्क कमी जास्त झालेले चालतात, संस्कार कमी जास्त झालेले चालत नाही. आणि संस्कार कॅरेक्टर त्या ठिकाणी जर गोंधळलं गेलं तर पुढचं आयुष्य त्या ठिकाणी बरबाद झालेलं राहत नाही. म्हणून आमच्या मम्म्या त्या ठिकाणी संस्काराचाही प्रयत्न करतायत, करत नाही अशातला भाग नाही. पण हा संस्कार आचरणात नसतो, हा संस्कार आपल्या व्यवहारातून असतो, हा असा काही बसवून नसतो. पण मम्मीला वाटतंय बसवून संस्कार केला पाहिजे. आणि तो पण कधी, शाळा झाल्यावरती वेळ मिळाला तर, क्लास संपला असेल वेळ मिळाला तर, शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास संपल्यानंतर एखादा आणखी एक्स्ट्रा क्लास, मग स्केटिंगचा असेल, तबल्याचा असेल, स्विमिंगचा असेल, आणखी कोणता असेल, या सगळ्या दिवसभराच्या क्लासमध्ये वेळ मिळाला तर, आणि नाही मिळाला तर गेलं फुकट. पण एका मम्मीने हट्टच केला, आज रविवार, आज कोणताही क्लास नाही. आणि काय हो, किती वर्षाचा पोराला शाळेत घालताय आता? 3 वर्षाचा आपल्याला माहिती, नर्सरीमध्ये आम्ही टाकतो. पण त्याच्या आधी पण प्ले ग्रुप आहे, 2 ते 2.5 वर्षाच्या मुलाला घेता. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, हो त्याच्या आधी पण आहे 1.5 ते 2 वर्षाच्या मुलासाठी. कोणतं माहिती आहे? ते आहे मदर टॉलर. म्हणजे 1 वर्षाचा पोरग बी मदर टॉलरला जात आहे. पुढे मला असं वाटतंय सरळ दवाखान्यातून पोरग शाळेतच जाईल की काय असं वाटायला लागलंय. मग रविवारचा दिवस मम्मी शोधते, हट्टय, आज कसलाच क्लास नाही, अभ्यास नाही, मग आपण जरा आज संस्कार मुलाला देऊ. आणि म्हणून ती आपल्या 3, 3.5, 4 वर्षाच्या पोट्ट्याला नर्सरी ज्युनियरला जाणाऱ्या पोरग्याला बोलवते आणि म्हणते, बंटी आज मी तुला एक संस्काराचा परिपाठ देणार आहे. मम्मी बंटी म्हणतोय, बंटी असं बघतच आहे, त्याला कळतच नाही आहे मम्मी काय सांगते. अरे बघ, खोटं बोलू नये, खोटं बोलू नये असं मी तुला आज शिकवते. बंटी म्हटला, मम्मी खोटं बोलू नये म्हणजे काय ग? अरे बघ, आपल्या घरामध्ये फ्रीज आहे. हो म्हण, आहे की आपलंच आहे. त्या फ्रीज मध्ये जे आपण मराठीमध्ये त्याला ऍपल म्हणतो, ते ऍपल आहे, ऍपल आहे. आणि समजा तुला भूक लागली, तू ते फ्रीज उघडायचं, ऍपल खाल्लं, ओका मम्मा. आणि मग मी तुला त्या ठिकाणाहून बाहेरून आली आणि विचारेल की बंटी तू ऍपल खाल्लं का? तर तू म्हणायचं नाही, मी ऍपल खाल्लं नाही. याला खोटं बोलणे. बंटीच्या डोक्याचं पुन्हा हे झालंय. बंटी पुन्हा आपल्या मम्मीला म्हणतोय, मम्मी फ्रीज आपलं आहे, ऍपल आपला आहे, इथपर्यंत पण बरोबर आहे. मला भूक लागल्यावरती मी ऍपल काढलं हे पण बरोबर आहे, भूक लागली म्हणून खाल्लं हे पण बरोबर आहे, ऍपल खाल्ल्यावर तू मला विचारते हे पण बरोबर आहे. पण जर मी ऍपल खाल्ल्यानंतर खाल्लं असं म्हणेल ना, नाही खाल्लं असं का सांगायचं तुला? खाल्लं तर खाल्लं ना. म्हणून संस्कार असा कोणत्या बसवून नाही, तो आचरणात नसतो. लक्षात घ्या, छोट्या मुलाला जन्म झाल्यानंतर मुलाला बोलायला किती वर्ष लागतात? बोलणं शिकायला 2 वर्ष लागतात, 2 वर्ष. पण लक्षात घ्या, 2 वर्षांनी पोट्ट बोलायला लागतं हे खरं असलं तरी काय बोलावं, कुठे बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं हे शिकायला अख्खं आयुष्य त्या ठिकाणी संपूर्ण जातं. पण तरी कळत नाही हा बोलला काय. आणि म्हणून सांगतोय, माझ्या कार्यक्रमाचं टायटल मी दिलंय, गोष्ट सांगतोय आयुष्याची. कुठे काय बोलता यायला पाहिजे ते शिकलं पाहिजे, नाहीतर गोंधळ होतो. शब्दाचे अनर्थ घडतात का? मोठमोठ्या नेत्यांकडून एखादा शब्द इकडून तिकडे झाला की आपण पाहतो रामायण काय होतं, महाभारत काय घडतं. अहो महाभारतामध्ये द्रौपदीनं दुर्योधन त्या पाण्यात पडल्यावरती एवढाच शब्द काढला, काय? आंधळ्याचा पोरगा आंधळ्या.
आंधळ्याचा पोरगा आंधळा, काय बोलावं आणि कुठे बोलावं हे कळलं नाही, म्हणून महाभारत घडलंय. आपलं पोट्टे बी त्या ठिकाणी मोठ्या रुबाबात बोलतय, काय झुकेगा नाही साला. आता हे झुकेगा नाही साला बोलल्यावरती मम्मी पप्पांनाही आनंद होते, आपलं पोरग कसे स्टाईल मारते. कसं काय झुकेगा नाही साला? झुकावं लागेल, नम्र व्हावं लागेल, कारण महापुरे झाडे जाती तेथे लभाळे वाकती, तेथे लभाळे वाकती. अरे मोठमोठ्या पुरांमध्ये झाडं वाहून जातात. का वाहून जातात? कारण ते नम्र होण्याचं नाव घेतच नाही, ताट आहेत म्हणून ते मुळात सहित वाहून उखळून निघून जातात. पण लव्हाळे वाकती, लव्हाळ म्हणजे छोटस त्या ठिकाणी गवत, सहज वाकणार. काय करतं? पुराचं पाणी आलं की वाकतं, जमिनीशी नम्र होतं, पाण्याला वाहू देतं. पाणी गेलं की पुन्हा उभं राहतंय. तसं आपल्या आयुष्यात नम्र होता आलं पाहिजे. विनम्र भाव ज्याच्यामध्ये येईल तोच पुढे जगणार आहे. आणि म्हणून हा विनम्र भाव तो आपल्यामध्ये आला पाहिजे. आणि हा विनम्र भाव येण्यासाठी लक्षात घ्या, कुणीतरी म्हटलंय, चुकीचं म्हटलंय, जी पुस्तकं वाचतात ती कोणापुढेही नतमस्तक होत नाही. असं कसं काय? आणि कोणाचे हस्तगत होत नाही? हस्तगत होऊ नये, पण नतमस्तक तर व्हावं लागेल ना. ज्या झाडांना फळं लागलेली असतात त्याशी वाकलेली असतात. पहा, ताळाचं झाड ताड आहे कारण फळच नाही ना. विनम्र भाव हा आपल्या शिक्षणातनं त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि म्हणून हा विनम्र भाव आपल्यात येत नाही, म्हणून अडचण होत आहे. पालकांनाच कळत नाहीये आपले पोट्टे काय करताय. अहो, एकदा एका कॉलेजची गंमत सांगतोय. नवीनच मुलं कॉलेजला जायला लागलेत, 12वी नंतर FY ला फर्स्ट इयरला त्यांनी ऍडमिशन घेतलं. आता कुठे घेतलं ते काही सांगत नाही. सगळे मित्र एकत्र आल्यावरती कोणाची जीन्स पॅन्ट फाटलेली म्हणजे ते फाटलेली नाही, फाटलेलीची स्टाईल असते, आपल्याला माहिती आहे. कोणाचे केस वाढलेले आहेत, इथपर्यंत ठीक आहे, पण बोलणं बी त्यांचं लय अवघड आहे. म्हणजे 4 तरुण पोरग एकत्र आले, त्यांचं बोलणं जर पाहिलं ना, लय अवघड वाटतं बाबा. आता ते सगळे आपल्या कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये गप्पा मारतायत, कोणी वडिलांच्या नावावर बोलतंय, कोणी काय हातामध्ये थोडीशी गेरी तंबाखू, असं तर सगळं चालतंय ना. प्राचार्य राऊंडला आहे आणि राऊंड मारता मारता पाहिलं की पोरं झाले काय बरोबर बोलत नाही एकमेकांशी. काहीतरी तंबाखूची पुडी, विमलची पुडी त्या ठिकाणी दिसते. प्राचार्याने जरा आधुनिक विचारसरणी नसल्या तरी शिस्तीशी संबंधित होते ना, डिसिप्लिन महत्वाची की नाही. प्राचार्य आपल्या कॅबिन मध्ये गेले आणि प्राचार्यांनी आपल्या शिपायाला म्हटलं, त्या मुलांना बोलवणार इकडे जरा. प्राचार्यांनी बोलवलं म्हणून शिपायांनी त्या मुलांना सांगितलं, चला बाबा. त्या मुलांकडे पाहिल्यावरती प्राचार्य म्हटले, काय रे, कोणत्या वर्गातले तुम्ही? ते सगळे म्हटले, आम्ही फर्स्ट इयरचे आहोत. अच्छा, म्हणजे न्यू ऍडमिशन आहे? हो, याच वर्षी आत्ताच घेतलं, मागच्या महिन्यात ऍडमिशन झालं, आता कॉलेज सुरू झालं म्हणून आलो. अरे पण तुम्ही बोलतात कसे एकमेकांशी? कसे बोलतायत एकमेकांशी? खातात काय? तुमचे केस कुठे चाललेत? हे काय असं? असे संस्कार लावले का तुम्हाला? अहो म्हणल्या, कोण आहे तुमचे क्लास टीचर? बोलवा. म्हणजे काय झालं की क्लास टीचरला पहिले त्या ठिकाणी फासावर लटकवायचा विषय असतो शिक्षण खात्यात. फर्स्ट इयरचं ऍडमिशन झालंय, नुकतंच ऍडमिशन झालंय म्हणून त्या वर्गातल्या वर्ग शिक्षकांना सिनियर कॉलेजच्या शिक्षकाला बोलवलंय. प्राचार्य म्हटले, का हे तुमच्या वर्गातले पोरं, हे वागतात कसे, बोलतात कसे, खातात कसे आहेत का? काय हे काय चाललंय सगळं? सिनियर कॉलेजचे प्राध्यापक म्हटले, अहो सरजी, हे आलेच कसे खालून? खालून म्हणजे अहो 11वी 12वी ज्या ठिकाणी असतील हे तिथून तसे आलेत ना, आमचा काय दोष? खालच्यांनी सुधारायची गोष्ट होती ना. अच्छा, म्हटले मग 11वी 12वीचे जे वर्ग शिक्षक होते त्यांना बोलवून आणा. आज यांचा कार्यक्रमच करायचा आहे. त्यांच्याच प्रिमायसेस मध्ये दुसऱ्या ठिकाणी ते 11वी 12वीचे आहेत म्हणून त्यांना बोलवलाय. काल्पनिक असेल थोडंसं, लक्षात घ्या. लगेच काही येऊन गेलेत असतील काय, इथं 10 वेळेस बेल वाजवल्यानंतर शिपाई येत नाही, दुसऱ्या शाळेतला शिक्षक येईल, काही येणार नाही, पण एक समजून घ्या. ते म्हटले, अहो ते तुमच्याकडचे पोरं का आमच्याकडे? हो म्हटले.
हो काय म्हणले, हे बोलता कसे, वागता कसे, चालता कसे, काही संस्कार बिंस्कार तुम्ही लावले नाही यांना. ते बी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, ते काय कमी आहे? ते म्हटले अहो आम्ही काय करणार, आमच्याकडे 2 वर्ष, ते 2 वर्षामध्ये 11वीला ऍडमिशन होतं ना होतं, त्या ठिकाणी ते ओळख होत नाही ते पण 12वीला चालले जातात. आणि 12वीला गेल्यावरती त्या ठिकाणी काय सांगणार 1-1.5 वर्षामध्ये. त्यातल्या त्यात म्हटले आम्हाला अभ्यासक्रम, तो सगळ्यात बोर्डाची परीक्षा असते म्हणून ते पूर्ण करायची गरज असते ना. आणि राहिलीच गोष्ट तर ते खालूनच इतकं पक्क मडकं होऊन आलेलं असतं. म्हटले आम्ही काही सांगायचा विषय नाही येत तिथं. म्हटले मग अहो दोष खालच्यांचा आहे, माध्यमिकच्या वर्ग शिक्षकांचा दोष आहे, 10वी पर्यंतच्या. असं म्हटलं माध्यमिकच्या शिक्षकाला बोलवून आणा एखाद्या त्याचे. 10वीच्या शिक्षकांना बोलवलं. ते म्हटले का हो तुमच्याकडचे पोरं आले कशी, वागतात कशी, बोलतात कशी, काही यांना शिकवलं नाही का तुम्ही? ते माध्यमिकची विलय भारी. अहो म्हणले ते आमच्याकडे येतात, बरोबर आहे, 5 वर्ष 6 वर्ष आमच्याकडे राहतात, पण आम्ही एका वर्गामध्ये किती वेळ शिकवतो? अर्धा तास शिकवतो. त्या अर्धा तासामध्ये आम्हाला प्रेझेंटी भरायची असते, कोणाला काही दंड असेल तो द्यायचा, सूचना आहे ते भारोत्तोली करायची, आणि सगळ्यात महत्वाचं त्यात 20 मिनिटांमध्ये आम्ही आमचा सिलेबस पूर्ण करू, यांच्याकडे लक्ष देऊ. अर्ध्या तासात नाही शक्य होत आमच्याकडनं म्हणले. आणि त्यातल्या त्यात सांगू का हो सर म्हणले, हे जर खरं असतं ना, एक घडवायचं वय हे खालच्या वर्गाचं असतं म्हणले, प्राथमिक वर्गाचं. तिथं मुलं एका शिक्षकाकडे वर्षभर ती मुलं असतात ना, आणि ते मातीचा गोळा, त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम त्यांचं असतो. आमच्याकडे काय आम्हाला वेळ असणार आहे, त्यांचं काम आहे त्यांचं. असं बोलवाच की म्हटले आता प्राथमिकच्या बी शिक्षकांना. आणलंच प्राथमिक शिक्षकांना बोलवून. प्राचार्य म्हणले काय हे बोलता कसे, वागता कसे, चालता कसे, या सगळ्यांनी म्हटलं हे सगळं तुमच्याकडचं प्रॉडक्ट आहे, आम्ही तसंच पाठवून दिलं. तुमचं काम नाही का या मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा? तेव्हा प्राथमिकचे शिक्षक, सगळ्यात जगात भारी असलेले तर ते प्राथमिकचे शिक्षक, ते म्हणले खराय सर म्हणले तुमचं, यांच्यावर संस्कार लावायची जबाबदारी आमची आहे, यांना बोललं पाहिजे हे पण बरोबर आहे. पण खरं सांगू का सर, आमच्याकडे आम्हाला शिकविण्याच्या संस्काराच्या पलीकडे इतकी कामं दिलेली आहेत. म्हणजे जनगणनेचं काम आम्ही करायचं, मतदान नोंदणीचं काम आम्ही करायचं, मतदार म्हणून त्या ठिकाणी चिठ्ठ्या वाटायला BLO म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं, गावामध्ये त्या ठिकाणी कुठे भांडण तंटा झाली तर शासकीय साक्षीदार म्हणून सह्या करायला आम्ही जायचं, UDISचं काम आम्ही करायचं, पोर्टलचं काम आम्ही करायचं. हे सगळं आम्ही करत असताना थोडा वेळ मिळालाच तर तो पोषण आहाराकडे लक्ष द्यायचं, आणि पोषण आहारातनं वेळ मिळालाच तर शिकवायचं. अहो काय करायचं सांगा ना तुम्ही. आणि तरी बी आम्हाला वाटलं आदर्शवत म्हणून एखाद्या मुलाला रागवलं, थोडंसं मारलं, तर आता शिक्षण कायद्यानुसार आम्हाला त्यांना रागवता येत नाही, मारता येत नाही. जर आम्ही त्यांना रागवलं, मारलं तर त्या ठिकाणी काय होतंय, आमच्यावरती गुन्हे नोंदवले जात आहेत. मग आम्ही काय करतोय, संस्काराची गोष्ट सोडलीच, आम्ही आहे तो प्रॉडक्ट तसंच तिकडे त्या ठिकाणी पाठवून देत आहोत. मग दोष कोणाचा? पालकांचाच. पालकांनाच त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे. बोलवा पालकांना. पालकांना बोलवलं गेलं, सगळे पालक सगळे त्या ठिकाणी बसले आहेत. प्राचार्य म्हणले का हो हे तुमचे मुलं कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालतात, सगळ्या शिक्षकांनी त्या ठिकाणी बरोबर म्हटलंय, हे तुमचा दोष आहे ना, काय करणार हे सगळं, कुठे चालले सगळे? त्यावेळेस सगळ्या पालकांनी शांतपणे ऐकून घेतलंय. त्यातल्या एका पालकाने त्या ठिकाणी हळूच उभं राहिल्यावर सांगितलं, म्हटले सर खरं आहे, तुमचं खरं आहे म्हटले. अहो म्हटले सर, तो पालक सांगतोय या पंचक्रोशीमध्ये आमचं एवढं नाव आहे हो म्हटले, एवढं नाव आहे, सगळे लोक आम्हाला फार मान देतात हो, पण काय करावं म्हटले सर, घरामध्ये हे बेनं असं कसं निघालंय तेच आम्हाला कळत नाहीये. आता हे बेनं असं कसं कळालं हे पालकांना कळत नाहीये, तर बाकीच्यांना काय कळायचं आहे? तरुण पोरं हो, एका कार्यक्रमात गेलो, त्यांना म्हटलं अरे काहीतरी करण्यासाठी भव्य दिव्य असं स्वप्न पहा. जेव्हा तुम्ही हिमालय मिळविण्याचं स्वप्न पाहतात ना, तेव्हा तुम्हाला सातपुडा नाही तर सह्याद्री पर्वताचं त्या ठिकाणी मिळणार आहे. सातपुडा सह्याद्री पर्वताचं जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा तुम्हाला आपल्या गावातली त्या ठिकाणी टेकडीच मिळेल.
टेकडीचं स्वप्न धरून तुम्ही जगत असाल तर धुणू धुवायचं, मातीचा त्या ठिकाणी दगड भेटेल आहे. आणि मातीच्या ढेकडाचं स्वप्न घेऊन तुम्ही जगत असाल तर काय होईल, हातामध्ये त्या ठिकाणी मातीचं ढेकूड येणार आहे. आणि मातीचंच ढेकड राहिलं तर तुमची स्वतःची माती होईल आणि ती दुसरी माती जमिनीत आपण गाडले जाऊ. म्हणून स्वप्न पहा, हे मी सांगत होतो. असं स्वप्न पाहिलं पाहिजे. त्यातले पोरग हसतच होतं जसं हे हसताय. पाहता ना बाबा स्वप्न. आता स्वप्न याचा अर्थ त्याच्या डोक्यात वेगळं वेगळं. त्याला म्हटलं ए बा